पोलीस त्यांच्याकडून बघू तर मला वाटतं कुठेतरी कुटुंबाला न्याय देण्याच्या गोष्टी निश्चित विचार केला जाईल असं मला वाटतं. मग टेक्निकली दुसरे जे असेल ते तर बसवावंच लागेल, पण त्याच्यातून मार्ग काढायला पवार काढला आहे. ही सगळ्यांनी जर मनावर घेतलं, मला वाटतं जनतेची मागणी आहे पूर्ण होईल असं. खोसकर साहेब, आपण या ठिकाणी आलेला आहात. खोसकर साहेब, जिरवाळ साहेब, बस खरं तर इथं बसा, तुम्ही बसा 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 बस. जिरवाळ साहेब, ह्याच भावना किंवा अशाच पद्धतीची एक अश्रूंचा बाण जो आहे तो सगळ्यांनाच फुटलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटतंय का? त्यासाठी आपण वैयक्तिक प्रयत्न करणार? राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील, कारण राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह तसे दादा असतानाच त्यांनी सुरू केलं होतं. त्या ज्या नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद याच्या निवडणुका ज्या होत आहेत आतासुद्धा, तर त्याच्यात अनेक ठिकाणी एकत्र येऊन लढण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या. पण त्या एकच मंगळवारी गेलो नाही जिरवाचा, आम्हाला म्हणे अरे हिरा म्हणा आला नाही. दुसऱ्या दिवशी गेलो म्हणलं दादा मंडळीचं ऑपरेशन, तू डॉक्टर होता का म्हणे. छान छान पांडुरंगाने एवढी वेळ तरी एवढ्याला सांगितले. आपण बघतोय या ठिकाणी खरं तर खोसकर साहेब असतील किंवा जिरवाळ साहेब असतील, यांना देखील आपले अश्रू जे आहेत ते अनावर होत आहेत. अजितदादांच्या या संपूर्ण